बघितलं तेव्हा मी खूप घाबरले होते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे दीप्तेश डायरी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साताऱ्यातील प्रवासाचे वर्णन बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही साताऱ्यामधील काही लग्नाच्या काही पद्धती बघणार आहात. आणि ही त्यातलीच एक पद्धत जी घोडा नाचवण्याची पद्धत आहे. दीपावलीच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आम्ही साताऱ्याला आलो होतो आणि तेव्हा या सर्व पद्धती आम्हाला बघायला भेटल्या. कसं वाटलं मग घोड्यावर बसून? खूप भारी वाटलं. फाटली होती? ऍक्च्युली नाही, भारी नाही वाटलं मला. मी खूप असं घाबरली होती. म्हणजे एक फिअर होतं मनामध्ये. मी लिटरली आधी रेडी नव्हती या सगळ्यासाठी, पण माझ्या मामाच्या मुलींनी रेडी केलं आणि मी रेडी झाली. पण जेव्हा घोड्याला बघितलं तेव्हा मी खूप घाबरले होते प्रचंड. आणि जेव्हा घोडा नाचवला तेव्हा तर अजूनच माझी टरकली होती. पण ओव्हरऑल खूप छान वाटतंय. म्हणजे आता सगळं संपल्यानंतर आणि नवरीशी बोलून झाल्यानंतर तिच्यासोबत एक फोटो काढून आम्ही झोपलो. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नवरीचं फोटोशूट चालू होतं. आणि हे साताऱ्यातील अतिशय सुंदर असं दृश्य आहे. हॉलमध्ये गेल्यानंतर हा असा नदीचा सोहळा आम्हाला बघायला भेटला. आणि कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे हळद जी आहे ती आदल्या दिवशी लावली जाते. आणि आमच्याकडे हळद जी आहे ते लग्नाच्या दिवशीच सकाळी हॉलवर लावली जाते. आणि हा इकडे नवरा नवरीला मळवट भरला जात आहे. हो आहे की तिथं चालू आहे सगळं. आदित्य चालू ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले होते.
भाई क्या कर रहे हो? मराठीत बोलतोय, हिंदीमध्ये का बोलतोय? मी मराठी झी मराठी. दाखव मला. का टेस्ट केली तू काढली. हाय करा हाय करा हाय करा. ये देखो सो गया. चन्ना का मामा सो गया. ये विनोद ये भी वीडियो बनाने वाला हूँ एक. तेरा ऐसे ही आएगा. रडली रडली. इतने आय कर आय. नको नको करू नको करू आय नको करू. आणि हे त्यांच्या इकडील डॅमवरचे मासे. कुठला मासा का तो? चार चिराप. अच्छा. वजन करून हे मासे इथे विकले जातात आणि गावातली माणसं खूप आवडीने खातात. एवढीच ना. कशाला 5 वर्ष 1 किलो पकड दे. फिरून झाल्यानंतर आम्ही खूप सारे फोटो काढले आणि मग परत मुंबईला यायला निघालो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.